युवराज भाऊनी बलिदान दिलंय पाहिलं तुम्ही. हे गाईज वेलकम आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये. तरी गाईज आपल्यास व आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण आपल्या एका जुन्या मंदिरामध्ये भेट देऊया. ज्याच्यामुळे आपण गेलो तिथं तिथली आपण माहिती पण भरपूर काढलेली. म्हणजे तिथं विठ्ठल रुक्मिणीने एक दिवशी मुक्काम केलं होतं तिथं. तिथं मंदिर पण म्हणजे त्याची स्टोरी एवढी इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, तुम्हाला ते सांगून ना म्हणजे तुम्हाला चक्क वाटेल. म्हणजे एवढी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मंदिर छोटा आहे पण स्टोरी इंटरेस्टिंग आहे. बाकी मी सगळी डिटेल्स काढली आहे, तर तुम्हाला पण ते जाऊया मंदिर दाखवूया आज सगळं सांगूया. तर आज चला दर्शनाला. आणि सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत नाश्ता म्हणजे आपला उपवासच करणार आहे. म्हणजे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपण आषाढी एकादशीचा उपवास धरतो. उपवास म्हणजेच कसं, साबुदाण्याची वडी, साबुदाण्याची खिचडी, बाकी फळं वगैरे खातो. ते आपण उपवास म्हणून चालतो. पण आता सुरुवात पण आम्हाला म्हणजे आता सकाळी उठलेलो आहे. जवळपास 7:15 पण झाले आहे. मित्रांनो सकाळचं वातावरण एवढं भारी आहे, त्याच्यात एवढं आपल्या झाडाला फुल पण लय भारी आलेले आहे. असं तर या झाडाला 7-8 फुल येऊन जातात दररोजचे. आणि जेव्हा पण रोड साईड कडनं फुल येते तेव्हा कोणी येऊन घेऊन जातो. त्यामुळे सकाळी लवकर उठून फुल तोडायची जिम्मेदारी माझी राहते. बाकी आज सणचं वातावरण पण एकदम भारी आहे. आपलं ठरलं होतं की आज आपण आषाढी एकादशीचं आपण मंदिरात पण जाऊ. आणि बाकी आज शनिवार पण आहे आणि माझ्या सुट्टी पण आहे. जवळपास सगळ्यांना सुट्टी असतेच आज आषाढी एकादशीची. तर आज मित्रांनो विचारलं खाली जायचं का, म्हणलं चाल. तरी मित्रांनो या मंदिरात सकाळच्या 4 वाजल्यापासून गर्दी आहे. आम्हाला वाटलं 7 ते 8च्या वाजल्यामध्ये कोणी आणणार नाही, पण भरपूर लोक आलेले आहे. आणि हे बघा गर्दी. तर चला मित्रांनो तुम्हाला या मंदिराच्या इतिहासाबद्दल सांगतो. तर या मंदिराची कहाणी अशी आहे, इथे विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर जात असताना इथं मुक्काम झाला आहे. गोपालपूरमध्ये स्वयंपाक केला, जेवण केला आणि येवल्याच्या एका शिंपीने भगवंतांना भेट दिली. तो थकला होता, तो वाऱ्या करायचा आणि त्याला म्हणले, नरंजीचे तिथे बस, तुला भेटतो. आणि मंदिरात एकदम समोर त्यांची समाधी आहे. तिथे भेट दिली आणि भगवंत म्हणले, माझा इथे मंदिर कर. भगवंताचा इथे मंदिर स्थापना झाली. छोटा मंदिर होता आधी. आपल्या आजीच्या म्हणण्यानुसार इथे अगोदर असं मंदिर होतं की ते पडता पडीना तिची कपली आणि आधी वाकून घुसावं लागत होतं आणि त्याला लई छोटे दरवाजे होते. देवाकडे तोंड करूनच निघायचं बाहेर. आणि असं म्हणले की देवाकडे पाठ केली तर डोक्याला असं लागायचं की जागेवर चक्कर यायची आणि सोयून पडायची खाली. देवाकडे तोंड करून बाहेर यायचे आणि डोकं टेकून दर्शन व्हायचे. आणि आजी जे काही म्हणले, इकडे जे मूर्ती आहे ती स्वयंभू आहे असं म्हणलं सुद्धा जातं. पण काढताना असं वाटायचं मधी पुष्ट आहे, माणूस सक्षम तर भगवंत. आजीच्या म्हणल्यानुसार त्यांनी इथं भगवंताचे रथाचे चाक, भगवंताचे पायाचे ठसे सुद्धा पाहिले. पण आता नदीच्या चाक सुद्धा विजून गेले आहे आणि पायाचे ठसे सुद्धा विजून गेले आहे. रथाचे चाकाचे दर्शन आणि रुक्मिणीचे पाय वाटलेले दर्शन एका शाळेत जाणाऱ्या पोरीने त्यांनी दाखवले. दरवर्षी आषाढी एकादशीला इकडे जत्रा भरते. रामकृष्ण हरी. जास्त गर्दी असल्यामुळे आपण मुख दर्शनच केलेलं आहे. सगळ्यापासून पण भरपूर गर्दी होती. काही नाही, आपलं बघा हे छोटी जत्रा. दर एकादशीला हे अशी छोटी जत्रा लागतेच. बाकी तुम्हाला मी गर्दी दाखवली. असं वाटत नव्हतं सगळे जागा एवढी गर्दी राहणार, पण 4 वाजल्यापासून तेवढी दर्शनाची गर्दी आहे मी सांगू शकत नाही. आपल्या कोटामध्ये दर्शन करायला देवाचे दर्शन पण झाले आणि आपले विठ्ठल रुक्मिणीचे पण दर्शन झाले. तर थोड्या वेळाने घरी जाऊन मग आपल्याला अंकासाठी रवाना व्हायचं आहे भावासोबत. टकलू भाऊ आमच्याच अकॅडमीमधल्या सरांचे केस कापून टाकले. स्टाईल मारायला गेला, लाट टाकला. कसं वाटतंय भाऊ? खूप भारी वाटतंय. खूप हलका डोकं झालेलं आहे माझं. तर काय चालू होतं आपल्या कोटमगावच्या ब्रह्मधामला. श्रीकृष्णाची एकदम भारी मूर्ती आहे, प्रतिमूर्ती. माईन घरच्या टायमाला पाऊसून बसलो आहे आणि बघा
मित्रांनो मित्रांचं म्हणजे बर्थडे कापल्यानंतर असं पाऊस तर पाऊस आला कारण दररोजचा असं पाऊस चालू आहे ना एकदम म्हणजे सारखा म्हणजे normal पाणी पडतो असं जरा कधी पडतच नाही आज पडलं होतं पाऊस. राणे होली भविष्याने गेली 2 मिनिटं थांबले आम्ही 2 मिनिटं थांबल्याचा पाऊस चालू झाला आम्ही वल्ले आले आजचे कोणी पण पाऊस नाही आला. हे बघा आता स्पीड वाढली बघा पहिले बोलले सेकंड आता बघा आता स्पीड वाढली दुसरीकडे कृष्ण भगवानची भजन पण चालू आहे. तर मित्रांनो मला असं वाटते आपल्या अंकाईचा प्लॅन काय करू शकतो अशा पावसामुळे पण आपण काय जाणार आहे लोणकर घालून जाऊ तर छत्री घेऊन लोक जाऊ आपण तर जाणं होईल का आपलं आता अंग जाणं होईल का नाही सांगता येईल मुसळधार आता पाऊस चालू आहे काय सांगता येईल पावसाने पण आपली काय ठेवली काहीच नाही ठेवली जगात ठेवलेले आपले प्लॅन कॅन्सल हे झालं म्हणजे काहीच नाही जायचं होतं जेवण करायचं होतं मस्त अंकायला जायचं होतं घरी जाऊन पण काय पावसाने त्यात आपल्या गाडीची चार्जिंग पण कमी आहे जवळपास 25% चार्जिंग जाऊन येऊन आहे आम्हाला यायला जवळपास 50% चार्जिंग तर लागणार बरं आहे पण जवळ आहे पण तरी पण लागणार पाऊस का थांबायचा विषय हे करा ना आता पूर्णपणे पाऊस थांबला आहे तर चला ओला असं आहे ओला माहिती आपल्याला चालवायची म्हणून बघा आता आमच्या गाडी युवराज भाऊने बलिदान दिलंय पाहिलं तुम्ही मित्रासाठी एवढं तर करू शकतो आणि मग आपल्याला काय फिक्स असते मध्ये आता पाऊस जरा चालू झाला आहे आता आम्ही बोलले होणार आहे हॅलो आमच्या युवराज भाऊनी लय मोठं बलिदान दिलं पण माझ्यासाठी आता फिरत बोललं होणार आहे आपण तर मध्येच बसणार आहे आपण ते काही चालवत नाही मित्रांनो वातावरण असं क्वालिटी आहे ना म्हणजे एका टायमाला घरात बसलं का असं वाटतं वैतावून गेलं वातावरणाला नंतर बाहेर कुठं खेळ गेलं का असं वातावरण पाहिजे आपल्याला आहे ना राहणार यस भाई आम्ही बोलले राहिले ते काय आम्ही नाही मी वल्लो होतोय मी पण बोललो होतो नाही मध्ये बसले ब्लॉगर मध्ये बसले ब्लॉगरनी चिटिंग केली नाही का मित्रांनो फायनली पाऊसला पार करून आपण घरी आलो आहे आणि बाकी गाडी पण चार्जिंगला लावून टाकलेली फटाफट मित्रांनो जेव्हा नेलती गाडी तेव्हा 24% चार्जिंग होती आता तर फक्त 15% चार्जिंग आहे आता म्हणजे जवळपास मला 60-70% तरी चार्जिंग करावं लागेल म्हणजे अंकायला जाऊन यायचं आणि पाऊस पण आता थांबलेला आहे बाकी या चार्जिंग आता लावलेली आहे बघा आता याच्यात फक्त एवढी कंडिशन आहे चार्जिंग झाल्यानंतर पप्पांनी असं नको सांगावा की मला बाहेर जायचं आहे किंवा नको जाऊ म्हणजे काहीतरी नको मला म्हणजे एक हप्त्यापासून मी एक्साइटमेंट ठेवत आहे ते अंग केला जाण्याची आणि एक मित्र मला भेटला की तो हा लगेच जाऊ फक्त एक काम करून लगेच जाऊ म्हणजे फोन कर लगेच जाऊ आपण अशी मित्र पाहिजे मी कॉलेजच्या मित्रांना सांगून वैतागून गेलेलो आहे त्यामुळे आता फक्त जायचं तर जायचंच आहे म्हणजे का असो किंवा तो असो जाणार तर आहेच आता मग आता मोबाईल पण चार्जिंग करून घेतो आणि सोबत आपलं ट्रायपॉड पण घेऊन टाकतो बाकी चला रेडी झाल्यानंतर तुम्हाला भेटून आजचा एखाद्याशी आपण तुम्हाला कार्य सांगेल थोडीफार शॉर्टमध्ये आणि बाकी तुम्हाला अंकाई किल्ल्याचा पाड बघायचा असेल तर साठी सबस्क्राईब करावं लागेल कारण की मी त्याचे 2 पार्ट्समध्ये बनवले पहिले आषाढी एकादशीचं बनवले मंदिराचं आणि नंतर अंकाई किल्ल्याचं बनवून ठेवले बाकी मित्रांनो फॉलो करा सबस्क्राईब करा नेक्स्ट पार्टसाठी कमेंट करा आणि मी तिकडे मी आज 6 किलोमीटर जाऊन आली तर आता मी खूप थकली आहे तर बाय
माझी बहीण थकली आहे, आम्ही पण थकलो आहे. आम्ही एका ब्लॉगमध्ये 2 कंटेंट नाही घेऊ शकतो म्हणून मी कंटेंट वेगवेगळे केलं आहे. अंकल किल्लाचं पण वेगळं केलेलं आहे आणि आपला मंदिराचं पण आजचं मंदिराचं पण वेगळं केलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर निवाला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉग आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया लवकरच पार्ट 2मध्ये.